नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। ग्रामीण मतदारसंघातील राजकारण आतापासूनच तापले। जितका पैसा खर्च करतील त्यापेक्षा अधिक 10 कोटी खर्च करू। सुळेभावी येथे समावेशात मांडले रमेश जारकीहोळी यांनी आपले विचार। आगामी निवडणुकीत विद्यमान ग्रामीण आमदारांना करणार पराभूत नक्की। मी कोणतेही मतदारांना भेटवस्तू दिली नाही। बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे रमेश जारकीहोळींना प्रत्युत्तर। आगामी निवडणुकीत ग्रामीण भागातील जनताच निर्णय घेईल। शनिवारी हेब्बाळकर यांनी साधला पत्रकारांशी संवाद। बेळगाव विमानतळावरील 12 विमान सेवा करण्यात आल्या बंद। भारतीय जनता पक्ष याकडे लक्ष देण्यास ठरले आहे विफल। बेळगाव जिल्ह्यातील आमदार व खासदार ठरले अपयशी। आम आदमी पक्षाचे राजकुमार टोप्पनावर यांनी केला आरोप। आता पाहूया सविस्तर बातम्या। सुळेभावी येथे झालेल्या समावेशात जितका पैसा खर्च करतील त्याहीपेक्षा अधिक 10 कोटी खर्च करू असा इशारा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिला आहे। ग्रामीण मतदारसंघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलेल्या भेटवस्तूपेक्षा 6,000 रुपयांची अधिक भेट दिली तरच आम्हाला मतदान करा असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे। माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर मतदारसंघातील सुळेभावी येथे समावेश घेऊन भाषण केले। या दरम्यान ते म्हणाले की विद्यमान ग्रामीण आमदारांकडून ग्रामीण मतदारसंघात आकर्षक भेटवस्तू वाटपाचा सपाटा सुरू करण्यात आला असून याहीपेक्षा दुप्पट पैसे खर्च करायला मी तयार असून आगामी निवडणुकीत विद्यमान ग्रामीण आमदारांना पराभूत नक्की करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರ ಫಸ್ಟ್ ಇರೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು ಬೇಕಾದಲ್ಲ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡೋದು 10 ಕೋಟಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ। ಮತ್ತು ಮಂಡ್ಯದ MLCದು ಅದೇನು ಅವ್ರು ರೊಕ್ಕಲ್ಲ ಮಂದಿದ ಹಾಕಿ ಸಾಲ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಹಾಳು ಮಾಡಿದಾರೆ। ಅವ್ರೇನು ಅವ್ರು ಗೌರ್ಸಿದ ರೊಕ್ಕಲ್ಲ ಅದು ಮೊದಲು ಕೊಡೋದು ಕಸ್ಕೋತ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಹೇಳಕ್ಕದು ಒಳ್ಳೇದಾಕೈತದಲ್ಲ ಅಕಸ್ಮಾತ್ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದ್ದೋ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದ್ದಾರೆ ಆಗ ನಿಜ ಮುಖ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ಈ ಶಾಸಕರದ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಹೋತತ್ತ ಅವ್ರು ನಿಜ ಮುಖ ಗೊತ್ತಾತ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಮಗಳ ಮೊಮ್ಮಗಳ ನಿಮ್ಮ ಮಣಿ ಮಗಳ ಇಲ್ಲೇ ಅಡ್ಡಾಡ್ತೇವೆ। ಯಾವಾಗ ನಾ ಮಾಜಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅವಾಗ ಸೊಕ್ಕ ಬರ್ತಾಗ ನಾ ಬಹುಶಃ ನಾ ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಮನಿ ಹಿಡಿದದ ಮನಿ ಹಿಡಿದು ಮನುಷ್ಯ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅಲ್ಲ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕುಟುಂಬ ಅಲ್ಲ। ಮನಿ ಹಿಡಿದು ಮನುಷ್ಯ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅಲ್ಲ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕುಟುಂಬ ಅಲ್ಲ। ನಾವು ಕಡಿಮೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಲ್ಲ। ಯಾಕೆ ನಾವು ಈ ಯಶ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಜನರ ಬೆಂಬಲ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದೆ, ಜನರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಳೆದ 30 ವರ್ಷದಿಂದ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕುಟುಂಬ ಷಡ್ಯಂತ್ರ ಆಗಿದವಲ್ಲ ನಾವು ಎಂದೋ ಮುಗಿಬೇಕು ಮಾತು ಇಂಥ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಷಡ್ಯಂತ್ರ ಆದರೂ ನಾವು ಹೊಳೆ ಬಂದದ್ದು। ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ ಮತ್ತು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ, ಜನರ ಪ್ರೀತಿ ಇದೆ ನಮಗೆ। ಅದಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಬಹುಶಃ ಜನರಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಪತ್ರಿಕಾ ಮಿತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಇದೆ। ಸಾವುಕಾರ BJP MLA BJP ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋತಾರೆ। ಯಾಕೆ ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ 70% ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಬರ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಉದಾಹರಣೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ 8 ZP ಮೆಂಬರ್ ಅದಾವೆ, 8ರಲ್ಲಿ 3 ಸಮಿತಿ ಇದಾವೆ, 4 ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದಾವೆ, 1 BJP ಐತಿ। ಇಲ್ಲಿ 4 ಮಂದಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ, ಇನ್ನು 3 ಇಲ್ಲೇ ಬಂದ ಇಲ್ಲೇ ಅದ ನಾವು 5 ಮಂದಿ ಇಲ್ಲೇ ಅದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ 4 ಮಂದಿ ZP ಇದಾರೆ, BJP ಇದಾರೆ। ಸಮಿತಿ ನಾವು ಕರೆದಿಲ್ಲಪ್ಪ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಿತಿಯವರಿಗೆ ನಾವು ಕರೆದಿಲ್ಲ। ನಾವು ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ BJP MLA ಮಾಡೋದು ವರಿಷ್ಠರು ಯಾರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು BJP जेंडानं हस्तवून ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ। आज तागायत आपण 6 वेळा निवडणूक जिंकली, मात्र आजपर्यंत आपण कधीच पैसे खर्च करून निवडणूक जिंकली नाही। आज आपण कोणतीही भेटवस्तू न देता आपल्यासाठी इतकी गर्दी जमली, यातच सर्व काही आहे असे ते म्हणाले।
निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण मतदारसंघातील राजकारण आत्तापासूनच तापत चालले असल्याचे यावरून दिसून येत आहे. विश्वनाथ देसाई, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आगामी निवडणुकीत ग्रामीण भागातील जनताच निर्णय घेईल असे प्रत्युत्तर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना दिले आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण मतदारसंघात भाजपाला मतदान करण्यासाठी कुणाला तरी 6,000 रुपयांची भेट देणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कायदा आणि निवडणूक आयोग असेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पाहत असतील तर त्यांचा पक्ष काय कारवाई करेल हे त्यांच्या पक्षावर अवलंबून आहे. ही मूर्खपणाची पराकाष्ठा आहे असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले आहे. याबाबत ग्रामीण भागातील जनताच निर्णय घेईल असे त्यांनी शनिवारी शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. ನಿನ್ನೆ ಸಮಾವೇಶ ಭಾಳ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಫೈನಲ್ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಈಗ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೆಟ್ಟಿದ್ದವ್ರನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಕೆಟ್ಟ ಹುಳ ಇದೆ ಅದನ್ನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏನು ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಏನು ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಯಾರು ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾರೆ ಅದನ್ನ ಡಬಲ್ ಕೊಡ್ತೀನಿ. 6,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ. 6,000 ನೋಡಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂಥ ವಾತಾವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ತಾವು ಅದರ ಮೇಲೆ ಬೆಳಕನ್ನು ಚೆಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ತಾವು ಹೇಳಿದ್ರಿ 6,000 ರೂಪಾಯಿನೋ ಒಂದು ಮತಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಭಾಷಣ ಮಾಡಿದರು ಅಂತ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾನೂನಿದ್ರೆ, ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸಾಹೇಬರು, ಕಟೀಲ್ ಅವರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಚಾರ, ಅವ್ರ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಚಾರ. ಇನ್ನು 6,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಮತದಾರನ್ನ ನಾನು ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಂದರೆ ಇದು ಒಂದು ಮೂರ್ಖತನದ ಪರಮಾವಧಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಅದರಲ್ಲೂ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಮತದಾರರು ಭಾಳಷ್ಟು ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳು, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನು ಎಂತ ಯಾರು ಅಂಥೇಳಿ. ಸೊ ಇದನ್ನು ನಾನು ಜನರಿಗೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತೀನಿ. ಬಿಜೆಪಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಹಿಳೆಯರ ಗೌರವ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ. ನಾನು ಇಡೀ BJP ಪಕ್ಷವನ್ನು ಬೈಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದು. ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರೆ BJP ಪಕ್ಷ ಏನು? ಅವರು ಮುಂಚೆಯಿಂದಲೂ ಈ ರೀತಿ ಭಾಳಷ್ಟು ಹಗುರವಾಗಿ ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಅವ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಸಾಂಬ್ರಾ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಬಾರ್ಗಳು ಮತ್ತು ಕ್ಲಬ್ಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿವೆ. ಅವು ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವು ಗೊತ್ತಾ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವಾಗ ಅವ್ರ ಚಲಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯಾಗಿ, ಒಬ್ಬ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಒಬ್ಬ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಸರ್ಕಾರ ಅವ್ರಿಗಿದೆ, ಮೇಲಿನಿದೆ, ಕೆಳಗಡೆ. ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವ್ರ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ತಡ? ಸಮಾವೇಶ ಆದಮೇಲೆ ಒಂದೆರಡು ವಿಡಿಯೋಗಳು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣ ವೈರಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ಹಣ ನೀಡ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ, ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋ ಮಹಿಳೆಯರು ವಾಹನ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ, ಸಮಾವೇಶದ ವಿಚಾರವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ರಸ್ತೆ ಶಾಶ್ವತವಾದ ಏನೋ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಭಾಷಣ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಇವ್ರು ನೋಡಿ ರಸ್ತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದೇವಸ್ಥಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮಹಿಳೆಯರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ತಮ್ಮ ಗಮನ ಬಂದಿದೆ. ಮಹಿಳೆಯರು ಈ ರೀತಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದೆ, ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಮತ್ತು ನನ್ನ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನಾನು ಏನು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ. ಪಾಪ ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ನೆನೆಸಿದ್ದಾರೆ ಆ ಮಹಿಳೆಯರು ಅಂತಂದರೆ ನಾನು ಆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. BJP ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದರೆ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡುವಂಥ ಅನಿವಾರ್ಯ ಏನಿತ್ತು, ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ. ನಾನೇನು ಯಾರಿಗೂ ಗಿಫ್ಟ್ ಅಂತಾಗಲಿ ಇದಂತಲ್ಲ ಆಗಲಿ. ನಾವು ಮುಂಚೆಯಿಂದನೂ ಒಂದು ರಂಗೋಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಒಂದು ಹಳದಿ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ನಾವು ಮುಂಚೆಯಿಂದ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯಾಗಿ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದ ಒಂದು ಬಾಂಧವ್ಯ ಇದೆ ಅಂತ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಗಿಫ್ಟ್ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಪುರುಷರಿಗೂ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ. ಮತದಾರ ಬರೀ ಮಹಿಳೆಯರಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಪುರುಷರು ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯಾಗಿ ಮನೆ ಮಗಳಂತ ನಾನಿವತ್ತು ಕರೆಸ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಬರೀ ನನ್ನ ಗಿಫ್ಟನ್ನು ಅಷ್ಟೇ ಯಾಕೆ ನೋಡ್ತೀರಾ? ನಾನು ಮಾಡಿದಂಥ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಯಾಕೆ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಗುಡಿಗಳನ್ನ ಕಟ್ಸಿದ್ನ ಯಾಕೆ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಜೈನ್ ಬಸ್ತಿಗಳನ್ನ ಕಟ್ಸಿದ್ದು ಯಾಕೆ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ?
ಕೋವಿಡ್ನಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಕಿಟ್ಟನ್ನು ಕೊಟ್ಟದನ್ನ ಯಾಕೆ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ರು ಇವರೆಲ್ಲ? ಈಗೆಲ್ಲ ಏನು ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಹಾಕಿ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಇವ್ರಿಗೇನು ನೈತಿಕತೆ ಇದೆ? ಇವ್ರು ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದ್ರು? ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ಯಾರು ಸಹಾಯಕ್ಕೆ ಬಂದರು? ಯಾವ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಬಂದರು? ಎಷ್ಟು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಡಿಸಿದ್ರು? ಎಷ್ಟು MDCR ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಡಿಸಿದ್ರು? ಫ್ಲಡ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದ್ದರು? ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಫ್ಲಡ್ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಕಷ್ಟ ಇದ್ದಾಗ, ಮನೆಗಳು ಬಿದ್ದಾಗ ಎಲ್ಲಿದ್ದರು? ಒಳ್ಳೆ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ಯಾಕೆ ನೆನೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ? ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಕಿಟ್ ಹಂಚುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರದ ಮನೆ ಮಗಳಾಗಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀನಲ್ಲ. ಈಗ ನೀವು 1,200 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ತಂದಿದೆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಷ್ಟು ಅನುದಾನ ತಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದರೆ ಈ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡುವಂಥ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಯಾಕೆ ಬರ್ತಿತ್ತು ಅಂತ BJP ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. BJPಯವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ. ಬಟ್ ಈಗ ಉತ್ತರ ಕೊಡಿದ್ರೆ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ, ಅದನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಲೆಂದಿಯಾಗಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಚುನಾವಣೆಗಿನ್ನ ಮುಂಚೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ಯಾಕೇಜನ್ನು ಯಾಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ? 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ, 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ, 3 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ನಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು? ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು? ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಘೋಷಣೆ? ಆ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾವಿರಾರು ವಿಚಾರಗಳು ಬರ್ತಾವ್ರಿ. ಸೊ ಆ ಬಗ್ಗೆ ಈಗಲೇ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೇಡ. ನಾನು ಭಾಳ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋಣ. ಯಾಕಂದರೆ ಜನ ನನ್ನನ್ನು ಮನೆ ಮಗಳಂತ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನೋಡಿ ನನ್ನನ್ನು ತಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ ನಾನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಈ ಮಾತಿಗೆ ಆ ಮಾತಿಗೆ ನನಗೆ ಟೈಮೂ ಇಲ್ಲ. ನಾನು ನನ್ನನ್ನು ಡೈವರ್ಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಚುನಾವಣೆಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕಿಂತ 10 ಕೋಟಿ ಜಾಸ್ತಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿನ್ನೆ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನೇನು ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಜನ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಈ ಚುನಾವಣೆ ಎದುರಾಳಿ ಯಾರು? BJPನ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿನ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಎದುರಾಳಿ ಈ ಚುನಾವಣೆ? ನೋಡಿ, ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲೋರು ಎದುರಾಳಿ ಯಾರೇ ಆದರೂ ಕೂಡ ಭಾಳ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಪ್ರತಿ ನಿಮ್ಮ ಇದಕ್ಕೂ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಇದನ್ನು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟು. ಸೊ ಎದುರಾಳಿ ಯಾರಾದರೂ ಆಗಲೇಬೇಕಲ್ಲ. ಸೊ ಯಾರಾದರೂ ನಾಮಿನೇಷನ್ ತುಂಬಲೇಬೇಕಲ್ಲ. ನಾನು ಇವರೇ ಅಂತ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಆಗಿ ನಾನು ಎದುರಾಳಿ ಅಂತ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಗೆಲ್ಲೋಕೆ ನಿಲ್ತೀನಿ. ಸೋಲ್ಸೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋರು ಸೋಲ್ಸೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಗೆಲ್ಸೋಕೆ ಲಕ್ಷ ಜನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡೋಣ. ನಿಮಗೆ ಗಿಫ್ಟ್ ವಿಚಾರ ಅಂದರೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಅದಕ್ಕೂ ಏನೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಗ್ರಾಮೀಣೋತ್ಸವ ಅಂತ ನಾನು ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ಆ ರೀತಿ ನಾನು ಗ್ರಾಮೀಣೋತ್ಸವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವೆಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರನ್ನ ವಿಚಾರ ಮಾಡಿ, ನಾನು ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟದ್ದೇ ಆದರೆ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು इलेक्शनಗೆ ಅಂತಂದರೆ ನಾನು पुरुषरने ಯಾಕೆ बिडता इथे हागाದ್ರೆ? ग्रामीण भागात रस्त्यालगत तुमच्या समर्थकांचे बार आणि क्लब जास्त असल्याच्या रमेश जारकीहोळी यांच्या आरोपाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेतील असे त्यांनी सांगितले. मी कोणतीही भेटवस्तू दिलेली नाही. मी ग्रामीण मतदार केंद्रावर रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्याचप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता आणि विजेत्यांना बक्षिसे दिली आहेत. कोरोनाच्या काळात माझ्या मतदारसंघात बॅनर लावणारे आणि माझ्या विरोधात बोलणारे कुठे होते? त्यांनी जनतेचे काय केले आहे? मदतीला कोण आले आहे? किती लोकांना त्यांनी मदत केली आहे? पुराच्या वेळी ते कुठे होते? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली आहे व रमेश जारकीहोळी यांना आपले प्रत्युत्तर दिले आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव विमानतळावरील 12 विमानसेवा बंद पडूनही याकडे भारतीय जनता पक्षाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे बेळगाव उत्तर विभागीय प्रभारी राजकुमार टोप्पनावर यांनी केला आहे. नुकताच सन्माननीय आमदार अभय पाटील यांनी उड्डाण स्कीम ही दिल्लीमध्ये येते असे त्यांनी सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे बेळगाव उत्तर प्रभारी राजकुमार टोप्पनावर यांनी केला आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये बेळगाव विमानतळावरील 12 विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना देखील भारतीय जनता पक्ष याकडे लक्ष देण्यास कमी पडत आहे. नुकताच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वतः ट्विट करून इंडिगो विमानसेवा काही दिवसातच दिल्ली हुबळी सुरू होणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. पण बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदार आणि 4 खासदार असून देखील दिल्ली बेळगाव विमानसेवा सुरळीत करण्यास ते अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2-3 दिन पहले का जो बीजेपी से सम्मान्य श्री अभय पाटिल जी का स्टेटमेंट
बेलगावी एयरपोर्ट के बारे में मैंने देखा है, तो मैं उनको एक ही चीज़ मैं लोगों को बोलना चाहूँगा, जो उन्होंने कहा कि उड़ान स्कीम में दिल्ली नहीं आता है बोल के, तो उड़ान स्कीम में दिल्ली आता है बोल के, मैं आपको उनको एक ही चीज़ में क्लैरिफाई करना चाहूँगा कि दिल्ली, मुंबई और बेंगलुरु पहले से ही उड़ान स्कीम में नहीं थे। दे वर नॉट पार्ट ऑफ द उड़ान स्कीम। और उनको भी मालूम है कि ऑन ऑल दिस सेक्टर्स पे लोड वॉज मोर देन 80%। पैसेंजर जो जाते थे 80% के ऊपर, सीटिंग कैपेसिटी के ऊपर 80% के ऊपर हमारा पे लोड था, तो वो एक अच्छा फिगर था। और उनको और सभी बीजेपी लीडर्स जो हैं बेलगाम डिस्ट्रिक्ट में, मंगला अंगड़ी जी हैं और कडाड़ी जी है, सभी को 3 MP है, 3 के 4 MP है हमारे पास, हमारे डिस्ट्रिक्ट में। कारवार के भी MP का भी 2 कॉन्स्टिट्यूंसी में उनका भी रोल आता है, निपानी MP भी आते हैं। तो मैं एक ही चीज़ बोलना चाहूँगा कि ये सभी लोग अपने टिकट मिलना या ना मिलने के खातिर धारवाड़ के जगदीश शेट्टर और प्रहलाद जोशी को ये लोग प्लीज़ करते हैं। आज जैसे ही बेलगाम दिल्ली फ्लाइट कैंसिल होगा, तो कुछ ही दिनों के बाद इंडिगो का दिल्ली हुबली फ्लाइट चालू होता है। और ये खुद प्रहलाद जोशी जी ने ट्विटर पर ट्वीट किया है उनके हैंडल से, मैंने थोड़ी नहीं किया है और इंडिगो ने नहीं किया, वो खुद किया है। तो सभी को बेलगाम में मालूम है कि हुबली पॉलिटिशियंस, क्योंकि वो लोग अपने पार्टी में उनका ज़्यादा चलता है और हमारे 18 विधायक और 4 सांसद रहकर भी इनका कुछ नहीं चलता है। तो उनको प्लीज़ करने के लिए आज बेलगाम का इंटरेस्ट को बलि चढ़ाया जा रहा है। और आज इसके कारण बेलगाम का इकोनॉमी, बेलगाम एक एजुकेशनल हब है। बहुत सारे विद्यार्थी उत्तर भारत से, दक्षिण भारत से और दूसरे देशों से इधर पढ़ाई करते हैं, तो उनको बहुत तकलीफ़ हो रहा है। बहुत सारे व्यापारी, उनको बहुत तकलीफ़ हो रहा है उससे। देखिए, हमको एक बॉम्बे और दिल्ली और चेन्नई का कनेक्टिविटी चाहिए। करीबन 12 फ्लाइट कैंसिल हुआ है 1-1.5 साल में। इसके बारे में बीजेपी का, बेलगावी का लीडरशिप कुछ नहीं किया है। ये सिर्फ लोगों को आश्वासन देते हैं और सेंसिटिव और इमोशनल इश्यूज़ पर लोगों को भड़काते हैं। जब इनका डेवलपमेंट नैरेटिव फेल होता है तो इनको मंदिर मस्जिद का पॉलिटिक्स इनको याद आता है। सबको मालूम है स्मार्ट सिटी में इनका क्या फेलियर है। सबको मालूम है कि एयरपोर्ट इशू में भी इन लोगों ने कुछ नहीं किया है। आज बेलगाम के लोग मंगला अंगड़ी जी को एक सिंपैथेटिक ग्राउंड में, एक इमोशनल ग्राउंड्स पर उनको जीत कर उनको एक MP बनाए हैं। लोगों को आज मालूम होना चाहिए कि सिंपैथी किसको चाहिए। आज बेलगाम का एक सामान्य नागरिक, उसको सिंपैथी चाहिए। जिनके पास हज़ारों करोड़ है, उनको सिंपैथी का ज़रूरत नहीं है। आज मंगला अंगड़ी मैडम के घर के सामने अच्छा रोड बनता है, सीमेंट रोड बनता है। उनके कॉलेज के सामने सीमेंट रोड बनता है। उनके कॉलेज के सामने कितना ट्रैफिक है, कितना ट्रैफिक डेंसिटी है। आज मुझे उन लोगों को एक रिपोर्ट देना चाहिए, उधर सीमेंट रोड करने का क्या ज़रूरत था। तो आज लोगों को मालूम होना चाहिए कि बीजेपी हैज़ फेल्ड कम्प्लीटली टू प्रमोट बेलगावी एज अ ब्रांड। आज उनके रॉन्ग पॉलिसीज़ और उनका फेलियर के लिए आज बेलगावी का इकोनॉमी, बेलगावी का इंडस्ट्री, बेलगावी का एजुकेशन को मार बैठ रहा है। और हर बार जब बेलगाम को ऐसा कुछ प्रॉब्लम आता है तो बेलगाम के लोग, अलग अलग भाषिक, अलग अलग धर्म के लोग, अलग अलग एसोसिएशंस सब मिलकर बेलगाम के लिए लड़ाई लड़ते हैं। फिर ये लोग सिर्फ आके स्टेज पर भाषण करके जाते हैं। इवन जब VTU को डिवीज़न करके उसको दक्षिण कर्नाटक में लेके जाने वाले थे, तभी सभी लोगों ने मिलकर इसके लिए फाइट किया। तो ऐसा बार बार हुआ है। और ये एयरपोर्ट का इशू भी
ये इनके हाथ से नहीं होगा, ये हम लोग सब लोग मिलकर ही इसके बारे में हम लोग फाइट करके इसको हम लोग अच्छा रिजल्ट लाकर दिखाएंगे इनको, क्योंकि इनको प्रहलाद जोशी जी के सामने इनको प्रश्न उनको चैलेंज करने का इनके पास गट्स नहीं है। ये सिर्फ एयरपोर्ट का उतना ही मुद्दा नहीं है, ये 5-6 महीने में ये आप अगर देखेंगे कि ये अपना आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक्सीलेंस सेंटर स्टार्टअप का एक जो प्रोजेक्ट था, ये ऐसे 3-4 प्रोजेक्ट जो बेलगाम को आने वाले थे वो सब हुबली धारोड़ गए हैं और बहुत सारे इधर के ऑफिस भी उधर ही जा रहे हैं, क्योंकि उनको ये लोग कुछ नहीं कर पा रहे, ये लोग बेबस है। तो बेलगावी की जनता को मालूम होना चाहिए कि इनके हाथ से कुछ नहीं होगा, देयर इज अ चेंज ऑफ लीडरशिप इज रिक्वायर्ड। थँक्यू। बेळगाव हे इतर राज्यांसह तसेच दिल्लीसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या अनेक प्रवाशांना प्रमुख स्थान आहे आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व उद्योगासाठी दिल्ली बेळगाव असा प्रवास करत असतात। अशा या जनतेच्या पाठीशी उभे राहणे सोडून त्यांची दिशाभूल ते करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। न्यायव्यवस्थेला सर्वाधिक सुविधा देण्यास कर्नाटक आघाडीवर असल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले आहे। बेळगावात अतिरिक्त कोर्ट इमारतीचे उद्घाटन, रामदुर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आणि खानापूर येथील न्यायाधीशांच्या वसतिगृह इमारतीची आणि वकील भवनाच्या दुसऱ्या मजल्याच्या कोनशिलेचे अनावरण समारंभ उत्साहात पार पडला आहे। यावेळी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की न्यायव्यवस्थेला सर्वाधिक सुविधा देण्यात कर्नाटक आघाडीवर आहे। न्याय यंत्रणेच्या सर्व गरजा पूर्ण करून त्यासाठी आवश्यक सहाय्य सुविधा आणि निधी देण्यास सरकारने कधीही कुचराई केलेली नाही। महादाई, मेकेदाटू, अप्पर कृष्णा प्रकल्प आदी राज्यांशी संबंधित जलविवाद संदर्भात संबंधित न्यायालये लवादामध्ये समर्पक युक्तिवाद करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे। त्यासाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ वकिलांची नेमणूक केली आहे। न्यायालयात तुंबून पडणाऱ्या खटल्यांचा वेगाने निपटारा करण्यासाठी न्यायव्यवस्थेने पुढाकार घेतला आहे। त्यालाही सरकारने सर्व आवश्यक सहाय्य सुविधा दिल्या आहेत। ग्राहक संरक्षण मंचांनाही न्यायालयाप्रमाणे सरकार सर्व सुविधा निधी देत आहे असे मंत्री कारजोळ म्हणाले। ತಕ್ಕಂತ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅದಕ್ಕೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ, ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಇಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ। ನಾವು ಅನೇಕ ಬಾರಿ ನಮ್ಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಹಣ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೂ ಚಿಂತಿಲ್ಲ, ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ತಕ್ಕಂಥ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಿಗೆ ಮತ್ತು ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಬೇಕಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ನನಗನ್ನಿಸ್ತದ ದೇಶದಲ್ಲಿಯೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನ್ಯಾಯಾಂಗ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕಕ್ಷಿದಾರರಿಗೆ ಶೀಘ್ರವಾಗಿ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಲೋಕ್ ಅದಾಲತ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ಆ ವ್ಯವಸ್ಥೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ನೆರವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ಏನು ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅನೇಕ ಸಿವಿಲ್ ವ್ಯಾಜ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ, ಅವುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಪರವಾಗಿ ಸತ್ವನಿಷ್ಠವಾಗಿ ವಾದಿಸಲಿಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ವಕೀಲರುಗಳನ್ನು ಕೂಡ ನೇಮಿಸಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅನೇಕ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಜಲ ವಿವಾದಗಳಿದ್ದಾವೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಹದಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಮೇಕೆದಾಟು ಇರ್ಬೋದು, ಕೃಷ್ಣಾ ಮೇಲ್ದಂಡೆ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು, ಈ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಜ್ಯಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ವಾದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ವಕೀಲರುಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ನೇಮಿಸಿದ್ವಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅನೇಕ ಕೇಸ್ಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ। ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಹಕರ ಸಂರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅದೇ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ यावेळी व्यासपीठावर कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टिस प्रसन्ना वराळे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन शंकर मगदूम,
KS हेमलेखा, अनिल कट्टी, बेळगाव जिल्हा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, राज्य वकील संघटनेचे उपाध्यक्ष विनय मांगलेकर, बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, सरचिटणीस GS पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता SS सोबरत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व अन्य मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून इमारतीच्या कोनशिलीचे अनावरण करण्यात आले आहे. या प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे सदस्य, वकील, विविध खात्यांचे अधिकारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNCT न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप. ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में चार चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. महादाई प्रकल्पाचा बेळगाव खानापूर तालुक्याला कोणताच फायदा नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे उत्तर विभागीय प्रभारी राजकुमार टोप्पनवर यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात डबल इंजिन सरकार म्हणून अधिकार गाजवणाऱ्या सरकारने महादाई प्रकल्पाला मंजुरी मिळाली असे सांगितले असले तरी या प्रकल्पामुळे बेळगाव खानापूर भागाला कोणताच फायदा नसून उलट पर्यावरणाला भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचे आम आदमी पक्षाचे बेळगाव उत्तर विभागीय प्रभारी राजकुमार टोप्पनवर यांनी सांगितले आहे. सध्या खानापूर हा भाग जंगलमय असल्याने अनेक वनस्पती झाडांसह पर्यावरणाला परिणाम होणार आहे. असे असताना देखील फक्त 1.10 TMC पाण्यासाठी मंजुरी दिल्याचा गाजावाजा करत असल्याचा आरोप टोप्पनवर यांनी केला आहे. बीजेपी जो हर राज्य में चुनाव के पहले हम डबल इंजन सरकार देंगे बोल के आज उन्होंने कर्नाटक में डबल इंजन सरकार
गोवा में डबल इंजन सरकार और महाराष्ट्र में जो डबल इंजन सरकार का के स्टेटमेंट से वो ये तीनों राज्यों में उनका जो अधिकार है, मैं इस बीजेपी के डबल इंजन सरकार से पूछना चाहूँगा कि ये जो महंगाई के इशू पर कर्नाटक और गोवा दोनों राज्यों में आपको सत्ता में आने के लिए आप दोनों राज्यों को एक के खिलाफ लड़ा रहे हैं, और जो कृष्णा वाटर डिस्प्यूट ट्रिब्यूनल जो है उन्होंने कर्नाटक को 170 टीएमसी का एलोकेशन दिया है। जब 177 टीएमसी का जो एलोकेशन है उसमें मोर देन 50 टीएमसी अनयूटिलाइज जा रहा है, क्योंकि उसका उपयोग नहीं हो रहा है, क्योंकि यूकेपी 2 में जो आलमट्टी डैम में जो डैम का जो हाइट है 519 मीटर्स, उसको 524 मीटर्स अगर ये लोग कर देंगे तो ये पूरा 170 टीएमसी का यूटिलाइजेशन हो जाएगा। अभी के सिचुएशन में मोर देन 50 टीएमसी पानी वेस्ट आंध्रा को बहकर जा रहा है, उसको हम लोग यूज़ नहीं कर पा रहे। जब मोर देन 50 टीएमसी 50 टीएमसी के ऊपर का पानी हम लोग यूटिलाइज नहीं कर रहे, यूज़ नहीं कर रहे, और हमारे धारवाड़ और गदग के जो लोग हैं और बागलकोट के जो लोग हैं वो लोग पानी मांग रहे हैं, तो उनको वही उधर का जो ये जो आलमट्टी डैम है जो बागलकोट के पास है, बागलकोट में है, उसी को यूटिलाइज बागलकोट और बीजापुर के आसपास है, तो उसी को यूटिलाइज कर सकते हैं। लेकिन ये लोग अनवांटेडली ये लोग गोवा से ये जो महंगाई से ये लोग जो 4 टीएमसी का जो हम लोग मांग रहे हैं कर्नाटक में, क्यों मांग रहे हैं मुझे समझ में नहीं आ रहा है, क्योंकि जब हमारे पास उसी रीजन में 50 टीएमसी के ऊपर पानी वेस्ट जा रहा है, वो अगर हम लोग यूटिलाइज़ कर सकते हैं तो हम गदग के लोगों को भी पूरा पानी दे सकते हैं, धारवाड़ के लोगों को भी पूरा पानी दे सकते हैं, चाहे तो यही पानी आप हावेरी तक ले जा सकते हैं। लेकिन बीजेपी को जो नॉर्थ कर्नाटका में महंगाई इशू सिर्फ एक पॉलिटिकल इशू बना है चुनाव के पहले, तो बीजेपी बहुत सारे इश्यूज़ में आज कर्नाटक में पूरा फेलियर है। आज करप्शन का इशू रहेगा, 40% करप्शन रहेगा, जिन्होंने जितना भी उन्होंने प्रॉमिसेस किया था वो किसी भी डिमांड्स को उन्होंने फुलफिल नहीं किया है। इसीलिए चुनाव के पहले बीजेपी ने इस मुद्दा को उठाया है, और ये जो परमिशन का बात करते हैं उस परमिशन में भी बहुत सारे रिस्ट्रिक्शंस है कि एनवायरनमेंट क्लियरेंस देना पड़ेगा, वो करना पड़ेगा, ये करना पड़ेगा। लेकिन मैं एक ही चीज़ बोलना चाहता हूँ कि बेलगाम डिस्ट्रिक्ट को इस प्रोजेक्ट से कोई यूज़ नहीं है, और हम बेलगाम तालुका और खानापुर तालुका वाले इसमें बहुत सफ़र करेंगे, क्योंकि ये जो महादाई रिवर बेसिन है, मलप्रभा रिवर बेसिन है, फिर राकसकोप का जो बेसिन है और तिलारी बेसिन है, ये सब इंटरकनेक्टेड है वेस्टर्न घाट्स में, और ये बहुत ही सेंसिटिव एरिया है। ये एक टाइगर एरिया है, वाइल्ड लाइफ वाइज भी ये बहुत सेंसिटिव एरिया है। हाईएस्ट टाइगर्स आर फाउंड इन दिस रीजन। एक वर्ष के पहले एक ही इंसिडेंट में 4 टाइगर मारे गए, तो आप सोच सकते हैं कि 4 टाइगर एक ही इंसिडेंट में मरना, ये तो काबिनी में भी नहीं होता, नागरहोले में नहीं होता, और बंधवगढ़ में भी नहीं होता। तो ऐसा एक सेंसिटिव एरिया होने के कारण, और इसमें बहुत सारे मेडिसिनल प्लांट्स भी है, और इसका डायरेक्ट इम्पैक्ट ये जो मादाई रीजन में अगर ये जो काम होता है, तो ये लोग ड्रिंकिंग वाटर के एक बहाने से ये काम करने जा रहे हैं, तो उसका एक डायरेक्ट इम्पैक्ट बेलगावी तालुका के लोगों पर होगा और खानापुर के तालुके के लोगों पर होगा, क्योंकि इट नॉट ओनली अफेक्ट क्लाइमेट, इट ऑल्सो अफेक्ट देयर लाइवलीहुड्स। और ये जो भी रिवर बेसिन इंटरकनेक्टेड है, ये सबको मार बैठेगा। तो मेरा ये कहना है कि जब 50 टीएमसी का पानी आप यूटिलाइज़ नहीं कर रहे हो, वो वेस्ट जा रहा है आंध्रा के लिए, और उसका सिर्फ 1/10 4 टीएमसी आप के लिए इधर लड़ाई हो रहा है, और 2 राज्यों के बीच उधर लोगों के बीच इसमें एक फ्रिक्शन हो रहा है। इसको हम लोग स्टॉप कर सकते हैं कि बीजेपी को ये चीप पॉलिटिक्स करना छोड़ना चाहिए। बीजेपी को अगर जेन्युइनली नॉर्थ कर्नाटका के डेवलपमेंट में भी वो अगर इंटरेस्टेड है, तो पहली बात जितने भी रीजनल इम्बैलेंसेस के जितने इश्यूज़ है कर्नाटक में, साउथ कर्नाटक और नॉर्थ कर्नाटक में, उसको एड्रेस करें, और ये 50 टीएमसी जो यूकेपी में अनयूटिलाइज जा रहा है, उसको यूटिलाइजेशन करने के लिए इमीडिएटली डैम का जो गेट्स का जो हाइट है 519 मीटर से 524 करने का, वो काम इमीडिएटली स्टार्ट करने का उनको अनाउंस करना चाहिए। और मैं क्लियरली आज
बोलना चाहता हूँ कि हम लोग रहेंगे अलग अलग स्टेट्स, लेकिन हम लोग सब इंडिया में भी है, इंडिया में ही हैं। और एट वन टाइम कदम्बा के रूल्स में ये पूरा प्रदेश एक ही राज्य था। तो वी शुड नॉट डिफरेंशिएट। इट मोस्ट इम्पॉर्टेंट पॉइंट जो है कि महादाई और भीमगढ़ का जो इकोसिस्टम है वो बचना चाहिए। और ये एरिया को कुछ एनवायरमेंटल इम्पैक्ट पड़ेगा तो उसका डायरेक्ट इफेक्ट खानापुर तालुका और बेलगाम तालुका के रेनफॉल पर पड़ेगा और उनके किसानों पर पड़ेगा। तो इसको बचाना बहुत इम्पोर्टेंट है। और पॉलिटिकल लीडर्स को ऐसे मुद्दों पर पॉलिटिसाइज करके लोगों का सिर्फ वोट देना नहीं चाहिए। अभी हमको थोड़ा आगे का भी विजन का भी सोचना चाहिए कि नेक्स्ट 20 ईयर्स में क्या इसका इम्पैक्ट रहेगा वो के। तो मेरे जैसे धारवाड़ के पॉलिटिशियंस रहेंगे या गदग के पॉलिटिशियन, वो अपने डिस्ट्रिक्ट के लिए लड़ रहे हैं। मैं अपने लोग अपने तालुका और अपना डिस्ट्रिक्ट के लिए मैं लड़ रहा हूँ। और ये महादाई प्रोजेक्ट जो है ये इट इज़ ऑफ नो यूज़ फॉर बेलगाम डिस्ट्रिक्ट एटलीस्ट, एंड इट विल नॉट सर्व एनी पर्पज़ फॉर गदग एंड धारवाड़ पीपल ऑल्सो। तो हम लोग विरोध करते हैं एंड मैं पहले से इसके बारे में विरोध करते आया हूँ। और इट इज़ द नीड ऑफ द आवर दैट पीपल इवन इन धारवाड़ एंड गदग रियलाइज कि ये एक पॉलिटिकल इशू है। बस अगर उनको पानी चाहिए तो इमीडिएटली फ्रॉम दैट 50 TMC जो वेस्ट जा रहा है वो यूटिलाइज कर सकते हैं। वो बीजेपी और कांग्रेस करने के लिए तैयार नहीं। महादाई इशू को पॉलिटिकली सिर्फ यूज़ किया जाता है इलेक्शन के पहले। आलमट्टी धरणापासून 50 TMC पाणी वाया जात आहे। हेच पाणी बागलकोट, विजापूर, गदग, धारवाड, हावेरी या भागासाठी याचा उपयोग होऊ शकतो। यासाठी आलमट्टी धरणाची उंची व घेरी वाढवणे याकडे मात्र भाजप सरकारने दुर्लक्ष केले आहे। या प्रकल्पाला आम आदमीचे बेळगाव उत्तर विभागीय प्रभारी राजकुमार टोप्पनावर यांनी आरोप दर्शवला आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आता एकाच बंबमध्ये तिन्ही पद्धतीने पाणी गरम करता येणार असून कलाश्री बंब मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। कलाश्री बंब म्हटलं तर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये बेळगावचे नाव समोर येते। अनेक वर्षांपासून लहानात लहान बंबची निर्मिती करून ग्राहकांच्या पसंतीला कलाश्री बंब या कंपनीचे मालक प्रकाश डोळेकर यांनी या बंबमध्ये मोठा बदल करून 3x1 कलाश्री बंब बॉयलरची निर्मिती केली आहे। यामध्ये जळाऊ लाकडापासून ही पाणी गरम करता येते। एवढेच नसून सोलारच्या माध्यमातून देखील या बंबमध्ये पाणी गरम केले जाते। या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल कॉइलच्या माध्यमातून पाणी गरम केले जाते, म्हणून याला 3x1 म्हटले आहे। सध्या या बंबची अनेक राज्यातून मोठी मागणी होत आहे। या व्यतिरिक्त हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे, कारण 200-500 पासून ते 1000 लिटर पर्यंत कॅपॅसिटी असणाऱ्या या बंबची निर्मिती केली गेली आहे। याचे उद्घाटन रविवारी परमपूज्य चन्नबसप्पा देवरू अवरोळी रुद्राक्षी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी प्रकाश डोळेकरसह इतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी कलाश्री बंबच्या संबंधितांकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे। बंब हे केलेला आहे, लॉन्च केलेला आहे। आणि आता पूर्वी होते आमचे जे अग्निवरती होते, फायबर, कोळसा, कचरा, पालापाचोळा ह्याच्यावरती आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तयार केलेलं आहे। 3-in-1 सोलर आहे। हे सोलार आहे प्लस आमचं इलेक्ट्रिकल पण ह्याच्यावरती आहे आणि लाकूड जळणावरती पण होणार आहे। आणि किती अति दुर्गम भागामध्ये सुद्धा हे चालू शकतं आहे। आणि आमचं हे 3 राज्यामध्ये चाललेलं आहे, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी, देवगड, कुडाळ, मालवण आणि वैभववाडीपर्यंत आम्ही सप्लाय केलेलं आहे। आणि तसंच आम्ही अलिबाग, रत्नागिरी, चिपळूणला पण दिलेलं आहे। आणि याच्यापेक्षा मोठा आम्ही बंब तयार केलेला आहे 1000 लिटरचा आणि 500 लिटरचा। आम्ही तो नांदेडच्या सैनिक स्कूलच्या मुलांना दिलेला आहे, एक लेडीज गर्ल्स स्कूलच्या हॉस्टेलला दिलेला आहे आणि एक बॉईज स्कूलच्या हॉस्टेलला प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि ह्याची आम्हाला अतिउत्तम मागणी आहे। भरपूर लोक आम्हाला पसंती दिलेली आहे 3-in-1 बंबला। आणि हे आमचं असं चालणार आहे। गोव्याला पण आता परवापासूनच आम्ही तिकडे फ्रँचायझी ऑफिस चालू केलेलं आहे। आणि गोव्यात आमच्या साखरीला तिथे फ्रँचायझी ऑफिस आहे आणि तिकडे पण आमचं सोलारचं 3-in-1 सोलार केलेलं आहे। साधारण काय सांगायचं 3-in-1 सोलार म्हणजे हे सर आमचं असं आहे, आता ह्याच्यामध्ये बंब येणार, एक सोलार येणार आणि हे फायर ब्रिगेडमध्ये फायरच्या ह्याच्यामध्ये सोलार येणार। ह्याच्यामध्ये तुम्ही जळ घालू शकता आणि ह्याच्यामध्ये इकडे वापरू शकता आणि हे सूर्यकिरणामध्ये पण सुद्धा वापरू शकता। हे तिन्ही पण उपयोगात येत आहे। पावसाळ्यामध्ये तुम्हाला सूर्यकिरण नाही आहे आणि जळण पण भेटत नसेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकलचे वापरू शकता। आणि इलेक्ट्रिकल पण नाही आहे आणि सूर्यकिरण पण नाही आहे तर तुम्ही फायरमध्ये वापरू शकता।
आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर तुम्ही सोलारवरती सनराईजवरती वापरू शकता. आणि याची जास्त हे आहे मागणी, लोकांची भरपूर मागणी आहे. 3 in 1 सोलार सेटअप काय त्याच्यामध्ये एकाच उपयोगामध्ये करू शकतो. साधारण खर्च किती आहे? सर साधारण सर 22,000 ते 22,500 पासून चालू आहे. असं 22,550 लिटर, 70 लिटर, 100 लिटर, 150 लिटर, 200 लिटर, 400 लिटर, 500 लिटर ह्याप्रमाणे प्राईसप्रमाणे वाढत जातं. स्टीलमध्ये पण आहे, स्टीलमध्ये पण आहे, कॉपरमध्ये पण आहे आणि MS मध्ये पण आहे. याचा हॉटेल इंडस्ट्रीला वगैरे जास्त हॉटेल इंडस्ट्रीज आणि हॉस्टेल लाईनला, हॉस्टेलला चालते, हॉटेल लाईनला पण चालते, हॉस्पिटलला पण चालते, मोठ्या मोठ्या लॉजिंगला पण घेतलेले आहेत, मोठ्या मोठ्या लॉजिंगला पण चाललेले आहेत. त्याचप्रमाणे कलाश्रीच्या 14व्या लकी ड्रॉ इलेक्ट्रिकल स्कूटी विजेते मल्लाप्पा काकतकर हे ठरले आहेत. या सोडतीच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमॅन शिवाजीराव हंडे यांच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढण्यात आला. व्यासपीठावर इन्नर व्हीन क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, उपाध्यक्षा सुनीता हनमशेठ आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कन्नावर हे उपस्थित होते. यावेळी प्रकाश डोळेकर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. रामतीर्थनगर येथे 127वी सुभाषचंद्र बोस जयंती व स्वातंत्र्य अमृत महोत्सव येत्या 23 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत MB झिरली यांनी सांगितले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने 23 जानेवारी रोजी रामतीर्थनगर कनबर्गी रस्त्यावरील मुख्य कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 127व्या जयंती व स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे MB झिरली म्हणाले. शनिवारी शहरात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री व्ही सुनील कुमार यांच्या हस्ते होणार आहे. RSS उत्तर कर्नाटकाचे नेते राघवेंद्र कागवाड या कार्यक्रमाला उपस्थित असणार असून आमदार अनिल बेनके यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे असे ते म्हणाले. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ಅದು ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸರ ಜಯಂತಿಯ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಮಿತ್ರರು, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರಿಂಟ್ ಮೀಡಿಯಾದ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರರು ಬಂದದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಸಂಸ್ಥೆ 1999ರಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜನವರಿ 23 ನೇತಾಜಿಯವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ 23 ಜನವರಿ ಸಂಜೆ 4:30 ಗಂಟೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಆಫೀಸು ರಾಮತೀರ್ಥ ನಗರದಲ್ಲಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರುವಂಥ ಶ್ರೀ ವಿ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ವಿಶೇಷ ಆಹ್ವಾನಿತರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಕರ್ನಾಟಕ ಉತ್ತರ ಪ್ರಾಂತದ ಕಾರ್ಯವಾಹ ಆಗಿರುವಂಥ ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರ ಜಿ ಕಾಗವಾಡ್ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಕೂಡ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಶಾಸಕರು ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಅವರು, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರು ಇರ್ತಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಶೇಷ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದೊಂದು ಅದ್ಧೂರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಲ್ಲದೆ ಇದೊಂದು ಬಹಳ ಗುಣಾತ್ಮಕವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳ ಒಂದು ಸಂಯೋಜನೆಯನ್ನು ನಾವು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಕೂಡ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥವ್ರು, ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿರುವಂಥ ಸುಮಾರು 11 ಜನರನ್ನ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಮಹಿಳೆಯರು ಇದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಾವಯವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಗೋ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗೋ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಗೆ ಒಕ್ಕಲತನವನ್ನು ಸಾವಯವ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥವ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಷ್ಠಿತೆಯನ್ನು ಹೊಂದದೇ ಇದ್ದಂಥವ್ರು, ಎಲೆಮರೆಯ ಕೆಳಗೆ ಇರುವಂಥ ಹಣ್ಣಿನ ಹಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಸುಮಾರು 11 ಜನ ಸಾಧಕರನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಮೀರ್ ನಾಯ್ಕ್ ಅವರು ವೈದ್ಯರು, ಆದರೆ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬೆಳಗಾವಿ ಅವರು. ಅದರ ಕೂಡ ಮಹಾಂತೇಶ್ ಹಿರೇಮಠ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿತ್ತೂರದವರು, ಅವರು ಫಾರೆಸ್ಟ್
ಫಾರೆಸ್ಟದ ಮುಖಾಂತರ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಮ್ಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳು. ಆದ್ದರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಕೂಡ ಹಂಚ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ನಮಗೆ ತುಂಬ ಪ್ರಿಯರು, ಈ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅವರು. ಆದರೆ ಈ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಪಡೆದಂತ ಹೋರಾಟ ಅವರಷ್ಟೇ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಇದು ಸಲ್ಲುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಚಿಂತನೆ. ರೆವಲ್ಯೂಷನರೀಸ್ ಹ್ಯಾವ್ ಆಲ್ಸೋ ಗಿವನ್ ದೇರ್ ಲೈಫ್. ಅದರ ನಂತರ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಂತರ 1939ರಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಂತರ ಅಸಹಕಾರ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತೆ. ಒಂದು ಗ್ರೂಪಿನಿಂದ ಅವರಿಗೆ ಅಸಹಕಾರ ಸಿಗುತ್ತೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮುಂದುವರಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇಚ್ಛೆ ಪಡೋಲ್ಲ, ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಈ ಗೇವ್ ರೆಸಿಗ್ನೇಷನ್ ಆನ್ 28 ಏಪ್ರಿಲ್ 1939ಗೆ ಅವರು ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಜರ್ಮನಿಗೆ ಪಲಾಯನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆ ಇತಿಹಾಸದ ಭಾಗ ಗೊತ್ತು. ಅಲ್ಲಿ 1941ರಲ್ಲಿ ಹೋಗಿ 2 ನವೆಂಬರ್ 1941ರಂದು ಈ ಓಪನ್ಸ್ ಫ್ರೀ ಇಂಡಿಯಾ ಸೆಂಟರ್ ಇನ್ ಜರ್ಮನಿ ಬರ್ಲಿನ್ದಲ್ಲಿ ಅವರು ಅದನ್ನು ಒಂದು ಸೆಂಟರ್ ಅನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೇತಾಜಿಯವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಿದ್ರೆ ಇವತ್ತಿಗೂ ಮೈಯಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚನ ಆಗುತ್ತೆ. ಎಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಚರಿತ್ರೆಯಿಂದ ಕೂಡಿದಂಥ ಭಾರತ ದೇಶ, ಅವರೆಲ್ಲ ತ್ಯಾಗ, ಹೋರಾಟ, ಅವರ ಜೀವನವನ್ನೇ ತ್ಯಾಗವಾಗಿಟ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವೀರನ ಒಂದು ಜಯಂತಿಯನ್ನ ನಾವು 23ನೇ ತಾರೀಕು ಜನವರಿ ಸಂಜೆ 4 ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿಯನ್ನ ನಿಮ್ಮ ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಗೋಷ್ಠಿಯ ಮುಖಾಂತರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅವರು ಒಬ್ಬ ಆದರ್ಶಪ್ರಾಯ, ಒಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರು, ಅಜಾತ ಶತ್ರು. ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರುವಂತ ಅವರ ವಾಕ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ತುಮ್ ಮುಜೆ ಖೂನ್ ದೋ ಮೈ ತುಮೆ ಆಜಾದಿ ದೇವುಂಗಾ, ಮುಜೆ ಆಪ್ ಖೂನ್ ದೋ ಮೈ ಆಜಾದಿ ದೇವುಂಗಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವರ ಘೋಷ ವಾಕ್ಯ. ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ನಾವು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮೈ ಕುಕ್ಕರ್ ದೇವಂಗ ವೋಟ್ ದೇವೋ ಅನ್ನೋ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಬಂದಿದೆ. ಮೈ ಪೈಸಾ ದೇವಂಗ ವೋಟ್ ದೇವೋ ಅನ್ನೋ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಂದು ಈ ದೇಶವನ್ನು ನಾವು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಜ್ಞಾವಂತರು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಕ್ರಿಟಿಸೈಸಿಂಗ್ ಎನಿಬಡಿ, ಪ್ಲೀಸ್ ಟ್ರೈ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಕ್ರಿಟಿಸೈಸಿಂಗ್ ಎನಿಬಡಿ. ಆದರೆ ವಸ್ತುಸ್ಥಿತಿಯ ಅರ್ಥ ಈ ದೇಶದ ಯುವಕರಿಗೂ ಆಗಬೇಕು. ಈ ದೇಶದ ಸತ್ವ, ಈ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಎಲ್ಲವೂ ಉಳಿಬೇಕು. ಯಾವ ಮಹಾತ್ಮರು ಇಡೀ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಬಲಿಕೊಟ್ಟು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ರೋ ಅಂಥವರ ಒಂದು ಜಯಂತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗೋಣ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೋರ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳಿಗೆ ನಾನು विराम या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात आणि सामाजिक बांधिलकीने कर्तृत्व गाजवणाऱ्या वारकरी परंपरेतील कर्तृत्ववान वीर संत यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी सुजाता सावंत, श्रीकांत कोरडे, सुनील तुबचीसह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. पैसे वाटून निवडणुका जिंकलो नसल्याचा हा दावा हास्यास्पद आहे. या रमेश जारकीहोळी यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते अशोक पुजारी यांनी टीका केली आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सुळेभावी येथे झालेल्या समावेशात आपण पैसे वाटून निवडणूक जिंकलो नसल्याचा हा दावा हास्यास्पद आहे, अशी टीका गोकाक काँग्रेसचे नेते अशोक पुजारी यांनी केली आहे. शनिवारी शहरात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. गोकाकची निवडणूक ही पैशाच्या व सत्तेच्या जोरावर लढवली असून जनतेने माझा प्रचार केला आणि मी गोकाकची निवडणूक जिंकली, हे विधान बालिश असल्याची टीका रमेश जारकीहोळींवर काँग्रेसचे नेते अशोक पुजारी यांनी केली आहे. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳಬೇಕಂತಂದ್ರೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ತಮ್ಮ ನಿನ್ನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿರೋರು. ಶ್ರೀಮತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ಮಾತುಗಳಾಡುವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಹುಳ ಅಂಥೇಳಿ ಇದೇ ಶಬ್ದನ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ರು. ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯೊಳಗೆ ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೊಂದೈತಿ. ಬಹುಶಃ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳನ್ನು ದೇವರಂತೆ ಪೂಜೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳದು. ನೀವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದಾಗದಿರಿ, ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಆರಾಧಿಸುವ ಒಂದು ಪಕ್ಷದಾಗದಿರಿ. ಆ ಪಕ್ಷದೊಳಗೆ ಇದ್ಕೊಂಡು ಕೇಸಿಂದ ಒಬ್ಬ ಸಹೋದರಿ ಸ್ವರೂಪದ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಅವಹೇಳನಕರವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ನಿಮಗೆ ಶೋಭೆ ತರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ನೀವು ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಹುಳ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗೂ ಅಕ್ಕಂಗಿರು ಇರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೂ ಅಂದಂಗೆ ಆಕೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ತ್ರೀಯನ್ನು, ಹೆಣ್ಣುಮಗಳನ್ನು ತಾಯಿಯಾಗಿ ದೇವತೆಯಾಗಿ ಪೂಜಿಸುವಂಥ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಸಹೋದರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮತ್ತಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರೋದು, ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸುವಂಥ, ಅವರನ್ನು ಪೂಜಿಸುವಂಥ, ಅವರನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಕಾಣುವಂಥ
ಒಂದು ಸದ್ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಆ ಭಗವಂತ ನಿಮಗೆ ಕರುಣಿಸಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಬೇಡ್ಕೊತೀನಿ. ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಸವಾಲು ಹಾಕ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಸವಾಲು ಹಾಕೋದ್ರಾಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮುಜುಗರ ಹಾಕೈತೆ ನನಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವಾಗ ಹಾನಿ ಕೊಡ್ತಿರೋ ಹೆಂಗೆ ಹಾನಿ ಕೊಡ್ತಿರೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿಬಿಟ್ಟೈತಿ ಇವತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ಮುಂದನ್ನು ಹೋಗಿ ದೇವಿ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಇಲ್ಲ ನಾ ಸಿ ಡಿ ಕೇಸ್ದಾಗ ಇಲ್ಲ ಆ ಹುಡುಗಿ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಕೇಸಿಂದ ಅದೇ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಾನಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿದವ್ರು ನೀವು. ಅತ್ಯಂತ ಮುಂದೆ ಒಂದು 15 ದಿವಸ ನೀವೇ ಒಪ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ರಿ. ಇಲ್ಲ ಸಿ ಡಿ ಒಳಗೆ ಇದ್ದಾವ ನಾನು ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದಂತೆ ನೀವೇ ಒಪ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಾನಿಯನ್ನು ಸುಳ್ಳು ಕೊಟ್ಟಾಗ ಮತ್ತು ಈ ಹಾನಿ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗ ನೀವು ಎಂಥ ಹಾನಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಹಾನಿ ಕೊಡ್ರಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೆ ನಾ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ನನಗೇನಾದರೂ ಒಂದು ಸವಾಲು ಹಾಕಿದ್ರೆ ಅಶೋಕ್ ಪೂಜಾರಿ ಅವರ ನೀವು ದೇವರ ಮುಟ್ಟಿ ಹಾನಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ರಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ದುಡ್ಡು ಹಂಚಿ ಆರಿಸಿ ಬಂದಾನು ಹಂಚಿಲ್ಲತ್ತೆ ನಾ ಹಂಚಲ್ದ ಬಂದಿರತ್ತಿ ನೀವು ನನಗೇನಾದ್ರು ಸವಾಲು ಕೊಟ್ಟರೆ ನೀವೇನು ಹಾನಿ ಮಾಡಬೇಡಿ ಪಾಪ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಪುಗಟ್ಟು ಹಾನಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಆ ಸುಳ್ಳು ಹಾನಿ ಮಾಡೋಕೆ ನೀವು ನಿಸೀಮ್ರದಿರಿ. ನಾ ಮಾತ್ರ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹಾನಿ ಮಾಡ್ತಾನಲ್ಲ ನೀವು ಮಾತ್ರ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಆರಿಸಿ ಬಂದಿರಿ ರೊಕ್ಕ ಹಂಚಿ ಆರಿಸಿ ಬಂದಿರಿ ಅಧಿಕಾರ ಧಮಕಿ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯಿಂದೆಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಆರಿಸಿ ಬಂದಿರಿ. ಅದ್ರಾಗ 2 ಮಾತಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾ ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಬೇಕಾದ ದೇವ್ರ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿದ್ರು ಮಾಡಾಕ್ತಾ ಇರೋದು. बेळगाव ग्रामीण मतदान केंद्रात पैसे वाटणार असून गोकाक निवडणुकीत काँग्रेसकडून संधी मिळाल्यास निवडणूक लढवून रमेश जारकिहोळी यांचा पराभव करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विश्वनाथ देसाई, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है, ये कैसा
आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लेडी लायन्स ग्रुप यांच्या वतीने आनंदवाडी येथे हळदी कुंकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लेडी लायन्स ग्रुप यांच्या वतीने आनंदवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावचे डीसीपी रवींद्र गडादी यांच्या पत्नी वर्षा रवींद्र गडादी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। ग्रुपच्या वतीने आनंदवाडीतील सिनियर सिटीझन म्हणून सोनाबाई गगने यांचा सत्कार करण्यात आला। चिमुकल्यांनी डान्स करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वर्षा गडादी यांना साडी, हळदी कुंकू, वाण देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रमुख पाहुण्या म्हणून तेजू हलगेकर, अश्विनी जाधव, विना भोसले, शालन पाटील, रमा गगने, माधवी सुतार उपस्थित होते। हळदी कुंकू या कार्यक्रमाचे महत्त्व सोनम पाटील आणि तेजू पाटील यांनी सांगितले। या निमित्ताने वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते। यामध्ये सौ रूपा धोंगडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। या कार्यक्रमाकरिता देणगी देऊन सहकार्य केलेल्या देणगीदारांचे तसेच उपस्थित सर्व महिलांचे संस्थापिका माधुरी जाधव पाटील यांनी आभार मानले। आरती निपाणीकर, प्राचिती सुतार, तेजू गगने, भाग्यश्री गगने, रसिका पाटील, उर्मिला अर्कसाली यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे। हळदी कुंकू समारंभ ठेवला आहे। तसेच सगळ्या आज महिला एकत्रित येऊन हा हळदी कुंकू आपण पार पाडणार आहोत। तसेच हळदी कुंकू म्हणजे काय? हळदी कुंकू हा जेव्हापासून मकर संक्रांत सुरू होते 14 जानेवारी रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकू आपण करत असतो। तेव्हा हळदी कुंकू म्हणजे एकत्रित स्त्रिया येऊन जेव्हा हळदी कुंकू लागतो तिला साक्षात्कार देवी म्हणून तिला आपण अर्पण करून तिची ओटी भरून तिला हळदी कुंकू लावतो। म्हणजे तिला आदिवासात आपण ज्याप्रमाणे आपल्या घरी मान देऊन तिला लक्ष्मीला जसे आपण तिला हळदी कुंकू लावतो तसेच आदिवासात आपण तिला रक्षण करून आपण त्यांचे महिलांचे एकत्र येऊन त्यांना तसंच आपण वाण देऊन त्यांना एकत्रित करून हा हळदी कुंकू समारंभ करतो। हे स्त्रिया हे उंच भरारी मागे फिरू नकोस असं म्हणून आपण सगळे आता आलो आहोत। आपण मागे हटलो नाही, किती 2-3 महिने आपण स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे। त्याचप्रमाणे हा हळदी कुंकू म्हणजे आज बऱ्याच महिला आज गल्लीमध्ये उपस्थित आहेत, तरी त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। थँक्यू। लेडी लायन्स ग्रुप यांच्या वतीने आम्ही हळदी कुंकू कार्यक्रम करण्याकरिता आज यावेळेला आयोजन केलेलं आहे आणि याकरिता आपल्या गल्लीतील कन्या प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच आम्ही हळद कुंकू कार्यक्रम करणार म्हटल्यावरती समजल्याबरोबर त्यांनी आज आम्हाला छोटं का होईना आणि म्हणजे कसं कन्यालाच माहिती आहे की हळद कुंकू काय आहे याचं महत्त्व आणि एक सौभाग्य काय आहे स्त्रीचं, त्यांनी हे जाणून घेऊन आज आम्हाला लेडी लायन्स ग्रुपला तेजस्विनी हळगेकर यांनी सहकार्य करून त्यांनी आपल्या ग्रुपला देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे। त्याकरिता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। धन्यवाद तेजू। विना भोसले यांचा आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य असतंय। त्याचबरोबर लेडी लायन्स ग्रुप यांनी आज खूप परिश्रम घेऊन आज हा प्रोग्राम पूर्ण अरेंज केलेला आहे। त्याकरिता आपल्या ग्रुपमधील सर्व महिलांच्याकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यांचाही मी मनापासून आभारी आहे की त्यांनी प्रत्येक वेळेला मला लेडी लायन्स ग्रुपमधील सर्व महिला मला सहकार्य करतात आणि त्याचबरोबर कोणतंही कार्य असू देत काही असू देत तरी मला हातभार लावतात। म्हणजे माझी एक पाठीमागची ताकद, माझा बॅक सपोर्ट जो आहे लेडी लायन्स ग्रुपमधील सर्व तुम्ही महिला आहात, मी मनापासून धन्यवाद मानते की तुमचा मला असाच प्रत्येक वेळेला पाठिंबा असू देत, तुमचं सहकार्य असू देत आणि तुमचा आशीर्वाद सुद्धाही मला प्रत्येक वेळेला असू देत। हेच माझ्यासाठी मोठं खूप म्हणजे खूप मोठं आहे। मलाही माझी इच्छा आहे की स्त्रियांच्यासाठी महिलांच्यासाठी काहीतरी करावं। माझा उद्देश इतकाच आहे की प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की राजकारण म्हणतात, पण माझा उद्देश राजकारण नाही आहे। स्त्रियांच्यासाठी विचार करायचं म्हणजे काय, प्रत्येक स्त्रिया कसं फक्त घरी चूल आणि मूल म्हणतात। माझा एक उद्देश आहे की प्रत्येक स्त्रीनं बाहेर पडलं पाहिजे, पुढाकार घेऊन कोणतंही कार्य केलं पाहिजे। बाहेर पडल्यानंतरच आपल्या जगामध्ये काय चालतंय काय नाही हे माहिती होतंय। माझं म्हणजे काय, या गल्लीत आनंदवाडीमध्ये बऱ्याच म्हणजे महिला आहेत घरीच बसून असतात,
त्यांना त्यातून बाहेर काढायचं, त्यातून आपल्या गल्लीतील काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून एक काहीतरी कोणत्या वेळी स्पर्धा आयोजन करून, त्याचबरोबर आपल्या गल्लीच्या वतीनं आपल्या ग्रुपच्या वतीनं आम्ही जे सोशल वर्क करतो ते सुद्धाही मोठं आहे. आणि आजपर्यंत आम्ही जे कार्य सोशल कार्य केलेलं आहे ते इतकं आमचं कार्य प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या लेडी लायन्स ग्रुपचंही नाव इतकं उंचावलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी मी जाते त्यावेळेला म्हणतात की मॅडम तुम्ही खूप छान कार्य करत आहात. हे कार्य फक्त माझ्या एकटीमुळेच नाही तर तुमच्या सर्वांच्यामुळेच मी हे इतकं मोठं चांगलं कार्य करू शकते. आणि तीच हेच तुमची जी ताकद आहे, ती शक्ती आहे जी तुम्ही मला प्रत्येक वेळेला मला सपोर्ट करता. असं महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. निप्पाणीत राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मंत्री शशिकला जोल्हे यांनी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न चालू केला आहे. निप्पाणी मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील ए ग्रेड कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातून शशिकला जोल्हे यांनी तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. निप्पाणी शहरातील म्युनिसिपल मैदानावर आयोजित या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जम्मू काश्मीर, पंजाब, झारखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 40हून अधिक संघ यामध्ये सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली असून हजारो युवा क्रीडाप्रेमी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. या दरम्यान शशिकला जोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. ಮೇಡಮ್, ಈಗ ಚುನಾವಣೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಯುವ ಮತದಾರನ ಸೆಳೆಯುವಂಥ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಇದೆ. ಚುನಾವಣೆ ಹತ್ತಿರ ಇರಲಿ ದೂರ ಇರಲಿ ಜೊಲ್ಲೆ ಗ್ರೂಪು ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಖೇಲೋ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಾವು ಕುಸ್ತಿ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಕುಂಟಾಟ ಅಂದರೆ ಲಂಗಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ನಾಟಕನೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು 5 ವರ್ಷ ಹಿಂದೆಯೇ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಶಿವಗರ್ಜನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೀಗೆ ಚುನಾವಣೆ ಒಂದೇ ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಿಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ಯುವ ಶಕ್ತಿ ಇದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದೇ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಚುನಾವಣೆಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಡೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಅನ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೇಡಮ್, ಈಗ ಈ ಬಾರಿ ತಾವು ಗೆಲ್ಲೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಏನು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಗಳಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸುವಂಥ ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ಕೂಡ ಪಕ್ಷ ತಮ್ಮೇಲೆ ಹಾಕಿದೆ. ಖಂಡಿತ ಪಕ್ಷದವರು ಆಯಾ ಸಚಿವರಿಗೆ ಮತ್ತು ಯಾರ್ಯಾರಿಗೋ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಣ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಸಂಸದರಿಗೆ ಕೆಲವೊಂದು ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಆಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಇದು ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾದರೆ ಅದನ್ನು ಪಕ್ಕಾ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಆದಷ್ಟು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಮುಂದೆ ಬರುವಂಥದ್ದು ಸಂಘಟನೆ ಆಗಬೇಕಾದಂಥದ್ದಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಘಟನೆ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಈಗ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮೇಡಮ್, ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ ಬರೋರು ಬರಲಿ, ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬರೋರು ಬರಲಿ, ಎಲ್ಲಿಂದ ಬರೋರು ಬರಲಿ ಅಂದರೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ ಬರೋರು ಬರಲಿ, ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬರೋರು ಬರಲಿ, ಯಾರಿದ್ರೂ ನಾವು ಅಂತೀವಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದರೂ ಬರಲಿ, ನಾವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂಥೇಳಿ. ಚುನಾವಣೆ ಅಂದಮೇಲೆ ಚುನಾವಣೆನೇ. ಒಂದು ಸತಿ ಕುಸ್ತಿ ಆಡೋಕ್ಕೆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಇಳಿದ ಮೇಲೆ ಅದು ಏನಾದರೂ ಆಗ್ಬೋದು, ನಾವು ಅಷ್ಟೇ ಗಟ್ಟಿ ಇದ್ದೀವಿ. ಅವರು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಗಟ್ಟಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂಥೇಳಿ. ಅದು ಚುನಾವಣೆನೇ, ಅದನ್ನು ಎದುರಿಸ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್. एकूणच आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंत्री शशिकला जोल्हे यांनी निप्पाणी मतदारसंघात आपला प्रयत्न चालू केला आहे असेच दिसून येते. सुरेश किल्लेदार, केएनएन सिटी न्यूज, निप्पाणी. रायबाग मुगळखोड येथे श्री यल्लालिंग महाराजांचा 37वा पुण्य संभ्रमोत्सव साजरा करण्यात आला आहे. मानवाने योग्य मार्गावर चालावे, नीतीने जीवन जगावे, दान धर्माचे उत्तम कार्य करावे आणि मानव जन्मात यश प्राप्त करावे ही प्रत्येक भक्ताची अपेक्षा असते. अन्नदान, गोदान, भूदान करायचंच असेल तर भक्त किमान माफक प्रमाणात श्रीमंत असला पाहिजे. त्यानुसार गुरुच्या उत्सवात पदयात्रा करायची असेल तर पंचाक्षरी मंत्राच्या सामर्थ्यासोबत दृढ निश्चय आणि धाडसी चाल पुरेशी आहे असे म्हणतात. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुक्षेत्र मुगळखोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री यल्लालिंग महाराजांचा 37वा पुण्य संभ्रमोत्सव साजरा होत आहे. सद्गुरू श्री सिद्धलिंग महाराज आणि सद्गुरू श्री यल्लालिंग महाराजांची चांदीची मूर्ती आणि चांदीच्या पालखी सोहळ्यास सकाळी 10 वाजता सुक्षेत्र कोळीगुड गावातून सुरुवात झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी जिडगा मठ मुगळखोड येथील षडक्षरी शिवयोगी डॉक्टर मुरुगराजेंद्र महास्वामीजी यांनी उद्घाटन केले. कोळीगुड्ड येथून पायी निघालेल्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते. हारुगिरी क्रॉस हिडकल मार्गे कोळीगुड्ड गावातून सुक्षेत्र मुगळखोड येथे आगमन झालेल्या पालखी सोहळ्यात लहान मुले
पंचाक्षरी मंत्रांचे पठण, यल्लालिंग महाराज की जय म्हणत पदयात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळी 5:30 वाजता मिरवणूक मुगळखोड मतदारसंघाच्या वेशीवर आल्यानंतर श्री मठाचे प्रास्ताविक षडक्षरी शिवयोगी डॉक्टर मुरुक राजेंद्र महास्वामीजी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांसह पदयात्रा करणार आहेत. संजय बॅकुडे, केएनएन सिटी न्यूज, रायबाग. रायबाग 52 सौंदती येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 52 सौंदती येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रायबाग तालुक्यातील 52 सौंदतीच्या महंत मठाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही सारे हिंदू, आम्ही सर्व एक आहोत या घोषवाक्याने भव्य हिंदू संमेलन पार पडले. संमेलनात भारत मातेच्या भावचित्राला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून हुक्केरी कॅरगुड्ड औजिकर आश्रमाचे SS अभिनव मंजुनाथ स्वामी यांनी कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विश्व हिंदू परिषद चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट, विजयपूर जिल्ह्याचे नेते, धार्मिक बंदोबस्त विभाग बेळगावचे सदस्य विठ्ठल माळजी यांनी संमेलनात संबोधित केले आहे. ಅವತ್ತು ಭಾರತ ವಿಶ್ವಗುರುವಾಗಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ಯ. ಬಾಡಿಗೆ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟು ಮಾರುವಂತ ವಸ್ತುನೂ ಅಲ್ಲ, ತಂದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಸೌದತ್ತಿಯರು ಫ್ರೀ ಹಂಚ್ತಿದ್ದೆ ನಾನು. ಅದು ಬರಬೇಕಾಗಿದ್ದು ತಾಯಿಯ ಕೈ ತುತ್ತಿಂದ, ತಂದೆಯ ಕಾರ್ಯದಿಂದ. ಕೈಲಾಸ ದೊಡ್ಡದಂತ ನನ್ನ ಧರ್ಮ ಕಲಿಸಿಲ್ಲ, ಕಾಯಕ ದೊಡ್ಡದು ಅಂತ ನನ್ನ ಧರ್ಮ ಕಲಿಸಿದೆ. ಭಗವಂತ ನೀಡಿದ ಅದ್ಭುತ ಶರೀರ ಎಂಬ ಕಾಯವನ್ನ ಧರ್ಮ ಆಚರಣೆಯ ಕಾಯಕದೊಳಗೆ ಯಾರು ವಿನಿಯೋಗಿಸ್ತಾರೋ ಅವನ ಬದುಕು ಇತಿಹಾಸ ಆಗ್ತದೆ, ಅವನ ಬದುಕು ಚರಿತ್ರೆ ಆಗ್ತದೆ. ನಾನಾಗ್ಲೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ನಿಮ್ಮ ಮಗ ರಾಯಣ್ಣನಂಗ ಆಗ್ಬೇಕಂತ ತಾಯಿ ಕನಸು ಕಾಣತ್ತಳಲ್ಲ, ಆ ತಾಯಿ ಮೊದಲು ಕೆಂಚಗಳಾಗಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮನೆಯೊಳಗೆ ರಾಯಣ್ಣನ ಹುಟ್ಟುತ್ತಾನ, ಆ ಮನೆಯೊಳಗೆ ಶಿವಾಜಿನ ಹುಟ್ಟುತ್ತಾನ. ನಮ್ದೆಲ್ಲ ಹೆಂಗಾಗಿದೆ ಧರ್ಮದ ಕನಸು ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಬೇವಿನ ಬೀಜವಂ ಬಿತ್ತಿ ಬೆಲ್ಲದ ಕಟ್ಟೆಯ ಕಟ್ಟಿ ಸಕ್ಕರೆ ನೀರ್ ಹರಿಸಿ ಮಾವಿನ ಫಲವನ್ನ ಕೇಳಾಕತ್ತೇವೆ. ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ. ಜಿಹಾದದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಧರ್ಮದಿಂದ, ನ್ಯಾಯದಿಂದ, ನೀತಿಯಿಂದ, ಸಂಸ್ಕಾರ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ಬದುಕ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರಿಗೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರೀಯತೆಯ ಪರಿಚಯ ಇದೆಯೋ, ಯಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಪರಂಪರೆಯ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿದೆಯೋ, ಯಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಜೀವನದ ಮೌಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇದೆಯೋ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಜೀವನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಎಲ್ಲ ಅನುಭವಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ದೇಶಗಳಿದಾವೆ, ಆದ್ರೆ ಭಾರತ ಇದು ಧರ್ಮದ ದೇಶ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ದೇವಭೂಮಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು, ಧರ್ಮಭೂಮಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು, ತ್ಯಾಗ ಭೂಮಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು, ಅರ್ಪಣೆಯ ಭೂಮಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು, ಸಮರ್ಪಣೆಯ ಭೂಮಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು. ಹೀಗೆ ಭಾರತ ದೇಶ ವಿಶ್ವಗುರು ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಿರಿಯರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ, ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಿರಿಯರ ಜೀವನ ವಿಧಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ಅವಶ್ಯಕವಾದದೆ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತನ್ನ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ಧರ್ಮ ಇರೋದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಮಾತ್ರ. ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ ಆ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ, ನಮಗೆ ಗರ್ವ ಇದೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪರಂಪರೆಯ ಬಗ್ಗೆ. ಆ ಪರಂಪರೆಗಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇರುವವರು ನಾವು. ಕೆಲಸರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಅರೆ ನಾವೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೇವೆ, ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂತರ ತರ ಇದ್ದೇವೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ಬೇರೆ ಭಾವ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಭ್ರಮೆ ಇದ್ದೀರಿ. ಸ್ವಾಮಿ 30 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರಿ ಪಂಡಿತರು ಹೀಗೆ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವರ ಮನೆಯ ಬಾಗಿಲಿಗೆ ಹಿಂದೂ ಆದವನ ಅವನ ಮನೆಯ ಹೆಣ್ಮಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಡೀತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ ಬಾಗಿಲಿಗೆ ತಂದು ಕರಪತ್ರ ಅಂಟಿಸುವ ತನಕವೂ ಕೂಡ ಹಿಂದೂ ಕಾಶ್ಮೀರಿ ಪಂಡಿತರು ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು, ನಾವು ಭಾಯಿಗಳು ಅನ್ನೋ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿದ್ರು. ಯಾರಾದ್ರೂ ಕಾಶ್ಮೀರಿ ಪಂಡಿತ್ ಸಿನಿಮಾ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು 300 ಒಂಥರ ಸಿನಿಮಾದ ಶೋ ಮಾಡಿಸಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ यावेळी 52 सौंदती हिंदू सेवा समितीचे प्रतिनिधी, आजूबाजूचे ग्रामस्थ, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व असंख्य हिंदू कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित होते. संजय बॅकुडे, केएनएन सिटी न्यूज, रायबाग. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. ग्रामीण मतदारसंघातील राजकारण आतापासूनच तापले. जितका पैसा खर्च करतील त्यापेक्षा अधिक 10 कोटी खर्च करू. सुळेभावी येथे समावेशात मांडले रमेश जारकीहोळी यांनी आपले विचार. आगामी निवडणुकीत विद्यमान ग्रामीण आमदारांना करणार पराभूत नक्की. मी
कोणतेही मतदारांना भेटवस्तू दिली नाही. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे रमेश जारकीहोळींना प्रत्युत्तर. आगामी निवडणुकीत ग्रामीण भागातील जनताच निर्णय घेईल. शनिवारी हेब्बाळकर यांनी साधला पत्रकारांशी संवाद. बेळगाव विमानतळावरील 12 विमान सेवा करण्यात आल्या बंद. भारतीय जनता पक्ष याकडे लक्ष देण्यास ठरले आहे विफल. बेळगाव जिल्ह्यातील आमदार व खासदार ठरले अपयशी. आम आदमी पक्षाचे राजकुमार टोप्पनावर यांनी केला आरोप. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.